मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाची खाजगीकरणाकडे वाटचाल सुरू असल्याचं दिसतंय। भाडेतत्वावर बस आणि ड्रायव्हर घेतल्यानंतर आता कंडक्टरही खाजगी कंत्राटदाराकडून नेमण्याचा बेस्टचा प्रस्ताव आहे। आतापर्यंत 1100 बसेस भाडेतत्वावरील आहेत। या बसेसवर आधी चालक कंत्राटदाराचाच असेल असा पवित्रा बेस्ट उपक्रमाने घेतला होता, परंतु आता वाहकही खाजगी कंत्राटदाराचा असेल अशी भूमिका बेस्ट उपक्रमाने घेतली आहे। बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयाला भाजपसह काँग्रेसने विरोध करण्याचा निर्णय घेतलेला आहे। याबद्दलचे अपडेट देण्यासाठी मनश्री पाठक आपल्या सोबत आहे। मनश्री, खाजगीकरणाचा घाट घातला जातोय अशी चर्चा आहे, नेमकी या सगळ्या संदर्भात बेस्टची काय भूमिका आहे आणि राजकीय पक्षांचं नेमकं काय म्हणणं आहे? यापूर्वी सुद्धा बेस्ट उपक्रमावर अनेकदा असे आरोप झालेले आहेत की बेस्टच्या ज्या भूमिका राहिल्या त्या खाजगीकरणाकडे वाटचाल करणाऱ्या अशाच राहिलेल्या आहेत। आतापर्यंत बेस्ट उपक्रमाने साधारणतः 1100 बसेस या खाजगी तत्वावर घेतलेल्या आहेत, खाजगी कंत्राटदारांकडून घेतलेल्या आहेत। यावरचा चालक म्हणजे ड्रायव्हर हे आतापर्यंत खाजगी कंत्राटदारांचेच असायचे, मात्र आता कंडक्टर हे सुद्धा खाजगी कंत्राटदारांचे असणार आहेत। हा जो प्रस्ताव आहे बेस्ट प्रशासनाने समोर आणलेला की चालक, वाहक आणि सोबतच बस ही सुद्धा खाजगी कंत्राटदाराचीच असणार, म्हणजे एकंदरीतच बेस्टच्या ज्या फेऱ्या या खाजगी बसेसच्या होतील त्या पूर्णपणे कंत्राटदाराच्याच फायद्याच्या असतील अशा प्रकारची चर्चा आता सुरू झालेली आहे। आणि त्यामुळेच आता बेस्ट युनियन्सचं नेमकं काय म्हणणं आहे हे बघण्याची सुद्धा तितकीच गरज आहे, कारण अशामुळे बेस्टचे जे कायमस्वरूपी कामगार आहेत त्यांच्या पोटावर पाय येऊ शकतो। यासोबतच या प्रस्तावाला काँग्रेसने मात्र विरोध केलेला आहे, विरोधकांनी विरोध केलेला आहे। काँग्रेसचं म्हणणं हेच आहे की अशा प्रकारे बेस्टला जी आधीच आर्थिकदृष्ट्या खचलेली आहे, तोट्यात चाललेली आहे, तिला आपण खाजगीकरणाकडे नेऊन बेस्ट संपवण्याचा घाट आता घातला जातोय आणि त्याच्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये बेस्ट प्रशासनाला बेस्टच्या या खाजगीकरणाच्या घाटासंदर्भात काँग्रेस तर विरोध करेलच, मात्र मुंबई महापालिकेच्या सभागृहात सुद्धा यावरून मोठाच गोंधळ सुद्धा बघायला मिळू शकतो। मनश्री, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।